त्याच्या खाली बसले तर जो विचार करतो तो चांगला विचार केला सगळं चांगलं मिळणार, जर वाईट विचार केला तर वाईट मिळणार. आला समोर पाहतो तर पाणी नाही, भूक नाही, म्हणून समोर बघितलं, गावला म्हटलं पाणी नाही, पाणी तर नाहीच नाही, पण भोजन तर नाहीच नाही, पण पाणी पण नाही, सावली तरी दिसते बा. अशी सावली, सुंदर मोठा वृक्ष, आणि त्या झाडाची सावली बघून धावत पडत वृक्षाच्या खाली गेला. एका क्षणामध्ये त्याला गारवा निर्माण झाला. आता तुम्हाला सांगतो, माणसाला एक गोष्ट मिळाली ना ती दुसरी पाहिजे. माणसाचा स्वभाव आहे, भुकेला काहीच नसेल ना, भूक आहे, भूक लागलेली आहे, पण काहीच नाही, आणि थोडं काहीतरी मिळालं ना असं वाटतं अजून काहीतरी असतं तरी बरं झालं असतं. काहीतरी मिळालं म्हणजे काहीतरी बाबा मिळालं, थोडं त्याच्यावर गोड पाहिजे होतं, म्हणजे अपेक्षा. आता सावलीसाठी धावत आला ना, तिथं तो थांबला नाही. हाय थंडगार सावली, ह्या सावलीचं थंडगार पाणी जर मिळालं तर किती चांगलं झालं असतं. लगेच चांदीच्या ग्लासामध्ये पाणी आलं, चांदीचा तांब्या, त्याच्यावर चांदीचं फुलपात्र, थंडगार पाणी. पाणी आल्याबरोबर तो विचार त्यानं केला का? विचार नाही केला. पाणी आलं ना, गटा गटा गटा, खूप तहान लागली होती. पाणी पेल्याबरोबर दुसरा विचार मनात आला, तहान तर भागली, पण अशी भूक लागली सांगू तुम्हाला. असा विचार आला नुसता, जरा जर कुठेतरी थोडं जेवायला मिळलं असतं ना, असा विचार आल्याबरोबर पंचपक्वान्नाचं ताट हजर. सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न. आता ती पंचपक्वान्न बघितलं, तिच्या मनात काय विचार येणार आहे का दुसरा तिसरा काय? तिच्या मनात विचार आला नाही, त्यानं सुरू केलं. भोजन बिजन झाल्यानंतर आता तरी थांबावं ना, विचार करावा नाही. तो माणूस कसला, पोटावरनं हात फिरवत पडाला, जरा जर काय थोडस झोपायला जर काय बाहेर एवढ्या गार हवेत पलंग बिलंग असतात, असा पलंग आला. गादी उशी सकट पलंग आल्याबरोबर तो काय विचार करतो, लगेच पलंगावर झोपला. आता पलंगावर झोपला, उशी लावली, आता पुढे काय मागायला चान्स नाही, म्हणून मग विचार करायला लागला. अरे सावली पाहिजे होती, सावली मिळाली, पाणी पाहिजे होतं, पाणी मिळालं, भोजन पाहिजे होतं, भोजन मिळालं, झोपायला पलंग पाहिजे होतं, उशी सगळं आला. हे सगळं देणारा तिथं राक्षस तर नसेल ना, राक्षस आला. राक्षस आल्याबरोबर मनात विचारायला, अरे राक्षस पण आला, आम्हाला खाणार बिणार नाही ना, खाऊन पण टाकलं. गोपाल कृष्ण का ते कल्पतरू काय होता, तो कल्पतरू वृक्ष होता. कल्पतरू वृक्ष होता, आपण तर काय पाहिलंय का? मग कल्पतरू वृक्ष आपल्या ठिकाणी आहे का? आहे. आपलं जे अंतर्मन आहे ना, ते कल्पतरूच, हे मला तुम्हाला सांगायचं. ते अंतर्मनाच्या आधिपत्याखाली आपलं जीवन चाललेलं आहे. जे आपण तिकडे मागतो, आम्ही कुठं मागतो? आम्ही तर मागत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आपण करतो ना, हेच आपण मागत असतो. टाळ्या वाजवा.